हॅलो, नमस्ते. मी किरण आणि आपले सर्वांचे स्वागत आहे माझ्या किरण's रसोई या चॅनलमध्ये. तर आज आपण बघणार आहोत. मी ही लिंब आणली आहे. ही 1 किलो लिंब आहेत. तर मग ह्यांचं आता मी काय करणार आहे की मला आता उन्हाळ्यासाठी ह्याची पावडर बनवून ठेवायची. ही रेडीमेड पावडर, साखर घालून मी ही रेडीमेड पावडर तयार करून ठेवते की जेवढा काय उन्हाळ्याचे दिवस असतील 3-4 महिने त्यामध्ये आपल्याला ही डायरेक्ट वापरता येईल. म्हणजे बाहेरून आल्यानंतर, उन्हातून आल्यानंतर वगैरे की दरवेळेला लिंबू पिळत बसा वगैरेची काही गरज लागत नाही. डायरेक्ट तुम्ही पाणी घेतलं, 1 ग्लास, त्यामध्ये ही लिंबाची पावडर एखादा चमचा टाकली, मिक्स केलं आणि पिलं, झालं लिंबू सरबत तयार. तर अशा प्रकारची मी लिंबू सरबत मी पावडर तयार करते. तर चला दाखवते मी तुम्हाला प्रोसेस कशी आहे ती. चला तर मग आता ही सगळी लिंब तर मी धुवून घेतली. आता मी ह्याला आहे ना अर्धी अर्धी कट करून घेते. तर आपल्याला याला पूर्णपणे रस काढायचा आहे. रस काढून घ्यायचा आहे. त्यासाठी मी आता ही सगळी आधी कट करून घेतली लिंब. ओके, 2 अशी 1 किलो लिंबाचा नाही म्हणता तरी एक आपली अर्धा किलो पावडर तयार होईल. कारण त्यामध्ये साखरही पडणार आहे तेवढीच. अर्धा किलोही नाही, ॲक्च्युली अर्धा किलोपेक्षा जास्त तयार होईल पावडर. 1 किलोला थोडीशी कमी असं तुमचं काय काम नसेल. तर आपल्याला साखरही आता ही 1 किलो लिंब म्हणजे साखरही मला नाही म्हटलं तरी 1 किलो साखर त्यामध्ये टाकायची. शक्यतो मी पेटी साखर वापरते ह्याच्यासाठी, कारण पेटी साखर पटकन मिक्स होऊन जाते. आपली सगळी लिंब आता ही तयार झाली आहे. आता ह्याचा आपण रस तयार करूयात. आता मी हे लिंबाचा रस काढण्यासाठी हे घेतला आहे. लिंबाचा रस आपण काढतो ते आणि तो आपला असा पूर्णपणे पिळून घ्यायचा आहे. जेवढा आपण रस निघेल तेवढा आपण काढून घेतोय त्याचा. आणि महत्वाची गोष्ट आहे, ही लिंबाची आपण जी सालं आहेत ही फेकायची नाही आहे. ह्याचा छानपैकी ह्याचं गोड लोणचं तयार होतं. तर आपण मी तुम्हाला एकदा त्याची रेसिपी दाखवून उद्या आपण त्याची रेसिपी बघूयात. बघा आता नाही म्हटलं तरी ना एक अर्धा ताट भरून हा लिंबाचा रस निघाला एवढ्या 1 किलो लिंबाचा. आता ही निघाली आहेत ही सगळी सालं. ह्याचं आपण मस्तपैकी गुळ वगैरे घालून छानपैकी लोणचं तयार करूयात. ह्याची प्रोसेस मी तुम्हाला दाखवेन. ह्याचा व्हिडिओ जरूर बघा तुम्ही. आणि खरंच बघा, लिंबाचं हे जे लोणचं आहे, गोड लोणचं, खरंच सुंदर लागतं. लहान पोरं तर खूप आवडीने खातात. आता ह्याचा आपला हे करून झालाय, हा लिंबाचा रस तयार करून झालाय. आता मी पुढची प्रोसेस दाखवते. आता ही 1/4 किलो एक खडी साखर ही आहे, पिठी साखर आहे. तर एवढी तर ह्याला लागणारच आहे आपल्या ह्याला, लिंबाच्या ह्याला. तर मग ही मी आता काय करते, चांगल्या प्रकारे चाळून घेते. ही 1/4 किलो आहे पिठी साखर. ही चाळून घ्या, कारण कधी कधी त्यामध्ये थोडीशी घाण असू शकते.
हे रॉक सॉल्ट आहे, रॉक सॉल्ट आहे. ते हे सर मी एक ना आता सध्या तरी एक आपण काय करूया, एक 2 ते 3 चमचे, मी 3 चमचे ते त्यामध्ये मिक्स करून घेते. मी चाळून घेतली पेठी साखरेमध्ये आणि आपण आता मग पुढची प्रोसेस करूया. आता आपल्याला काय करायचंय, तर ही जी तयार झालेली आहे पिठी साखर आणि ह्याचं मिश्रण, हे सगळंच्या सगळं आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. लिंबू बरीच रसदार होते, त्यामुळे भरपूर रस निघाला. आणि आपण अशा प्रकारे ना त्याच्यामध्ये हे मिक्स करू. आता हे आपला सगळं तयार झालं आहे, म्हणजे लिंबाचा रस त्यामध्ये पिठी साखर मिक्स करून झालेली आहे. मी त्यामध्ये मीठ वापरलेलं आहे थोडंसं. आता हे आपल्याला ना सावलीमध्येच घरामध्येच एक 3 ते 4 दिवस वाळवून घ्यायचं आहे. कारण 3 ते 4 दिवसामध्ये फॅन खाली ठेवा किंवा घरातच सावलीतच वाळवा, चांगल्या प्रकारे वाळेल ते 4-1 दिवसामध्ये. आता हे बघा, एक 3 ते 4 दिवसामध्ये चांगली तयार झालं आहे हे. आता हे जे आहेत हे क्रिस्टल जे तयार झाले आहेत हे आपल्याला मिक्सरमधून बारीक करून पावडर करून घ्यायची आहे. झाली आपली रेडीमेड पावडर तयार.